ते आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि मिस्टर आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आणि मिस्टर महेंद्र विशे जे युवा उद्योजक आहेत वापाले गावचे त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे उर्फ माही आपण देऊया सामनावीराची जी सुंदर ट्रॉफी आहे सर्वांनी संदीपजी विशे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते आपण जी सामनावीराची ट्रॉफी आहे ट्रॉफी आपण प्रथमतः वितरित करा जे अगदी यतीश शेलारच्या शोकेची शोभा वाढवेल आणि पहिल्यांदाच एवढी चांगली ट्रॉफी आपण एखाद्या स्पर्धेमध्ये पाहत आहोत केक पेस्ट्री आहे केक पेस्ट्री सुद्धा आपण देणार आहोत भगवान जी सांबरे साहेब सुद्धा आता मात्र त्या ठिकाणी जॉईन होत आहेत मैच के बाद कुछ मीठा हो जाए आणि यतीशसाठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे आयोजकांच्या वतीनं आय थिंक सुदर्शन काटोले रुपेश सांबरे त्यांचा जो संपूर्ण जो ग्रुप आहे त्यांच्या वतीनं 6 हॅट्रिक कंप्लीट केली होती आणि हे पारितोषिक सन्माननीय वापाले गावचे ज्येष्ठ समाजसेवक एकनाथजी काटोले काकांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत नो जीएसटी यतीश ऑन अँड ओनली कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर मित्रांनो मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजसाठी जी आपण ट्रॉफ्या पाहत आहोत त्याची पुरस्कृत सन्माननीय नितीनजी वेखंडे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम 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 चला आपण सामन्याला सुरुवात करतोय आजच्या दिवसातील तिसरा सामना जय बजरंग स्पोर्ट खालिंग विपक्ष जय गणेश वाफाले व नाणेफेकी जिंकली खालिंग संघाने प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि कॉम बॉक्स मध्ये पुन्हा सज्ज होत आहेत अजय गरत त्याचे सोबतीला असतील आदित्य जाधव थैंक यू सो मच योगी पाटिल सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है जय गणेश ट्रॉफी 2025 के दूसरे दिन के खेल में आज का तीसरा मैच जो कि अब शुरू होने जा रहा है जय बजरंग खालिंग बनाम जय गणेश वाफाले बी टॉस को जीता है जय बजरंग खालिंग टीम के कैप्टन ने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है प्रारंभिक बल्लेबाज दोनों भी क्रीज पर पहुंच चुके हैं प्रतीक विशे उनके साथ आकाश विशे प्रतीक विशे हार्ट ऑफ पीटीसी के नाम से मशहूर है और हाल ही में बीपीएल में एक बहुत ही बेहतरीन पारी खेली थी अंडर प्रेशर उन्होंने एसके एंटरप्राइजेस की ओर से खेले थे बड़ा नाम माना जाता है प्रतीक टाइमर सेट किया गया है और पहले 4 ओवर्स आपको 20 मिनट के भीतर पूरे करने हैं दोनों भी टीमें इस बात का ख्याल रखें पहला ओवर लेकर अनिकेत पहली गेंद ओह बढ़िया गेंद थी ये दिशा दिखाई है बैकवर्ड पॉइंट पर अच्छा क्षेत्ररक्षण लेकिन सिंगल लेने से रोक नहीं पाए अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में कमेंट्री बॉक्स में मेरे साथ आदित्य जाधव स्वागत है आपका थैंक यू सो मच अजय गरत रिस्की सिंगल पूरा करते हुए पहली गेंद पर बैट्समैन आकाश एक रन के साथ टीम का और आकाश का खाता खुलता हुआ टॉस हार कर इस वक्त बल्लेबाजी करती हुई जय गणेश वाफाले बी जय बजरंग खालिंग के सामने देखिए दोनों टीमों की यदि हम बात करें तो अनुभव का काफी फर्क देखने को मिलता है लेकिन क्रिकेट का खेल है जब मैच शुरू होता है तो वहां पर दोनों भी टीमों को 0 से ही शुरुआत करनी पड़ती है यानी कि दोनों टीमों बराबरी पर होती है यस हमारे बीच में इस वक्त मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर जिग्नेश विशेष साहब का आगमन जिग्नेश काटोली साहब का आगमन होता हुआ मोस्ट वेलकम पहली गेंद में अच्छा उछाल देखने को मिला था अनिकेत एक बार फिर से राइट आर्म राउंड द विकेट और इस बार पैरों में रखी हुई गेंद थी ड्राइव कर दिया है ऑन साइड में दर्शनीय स्ट्रोक लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग 2 के लिए पलटे हैं यहां पर जोखिम भरा हो सकता है बॉलर ने कोशिश तो की स्टंप्स बिखेरे भी लेकिन तब तक बल्लेबाज पहुंच चुके थे 2 रन कंप्लीट इन 2 रनों के साथ प्रतीक विषय का भी खाता खुलता हुआ टीम का स्कोर जहां पहुंचा अब 3 पर डेंजर एंड की तरफ भाग रहे थे आकाश विषय और आखिरकार अपने क्रीज बॉक्स में पहुंच गए अच्छे रिदम में जरूर है गेंदबाज इस बार निकाल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर 4 रन पडगा ग्रामीण परिसरात 15 वर्ष दबदबा कोणाचा आमचे वाफाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा
देखिए राउंड विकेट गेंदबाजी हो रही है और इस बार स्क्वायर लेग को बीट करते हुए प्रतीक विषय गेंद चली गई थी डीप स्क्वायर लेग पर 4 रन के लिए। एक और बेहतरीन स्ट्रोक इस बार ऑन द राइज हवा में खेला है इनफील्ड के ऊपर से कवर की दिशा में। ओहो, 3 खिलाड़ी प्रयासरत थे लेकिन नहीं रोक पाए। गेंद सीमा रेखा के बाहर, एक और चौका। देखिए पहला चौका जो लगाया था स्क्वायर लेग के ऊपर से, इस बार इनफील्ड को क्लियर करते हुए गेंद चली गई थी डीप कवर पर 4 रन के लिए। इस वक्त चौकों के हैट्रिक पर प्रतीक विषय, टीम का स्कोर 11 रन बिना किसी नुकसान पर। अच्छी शुरुआत देते हुए प्रतीक विषय अपनी टीम के लिए। अनिकेत राउंड द विकेट, इस बार कट कर दिया है और ये भी गैप में निकल गई है। आउटफील्ड बहुत तेज है यहाँ पर, अच्छा एफर्ट है लेकिन नहीं रोक पाए हैं फील्डर। फिर से गेंद सीमा रेखा के बाहर, लगातार तीसरा चौका निकलता हुआ प्रतीक विषय के बल्ले से। केवल दिशा दिखाने का काम किया था। क्या प्लेसमेंट था, टाइमिंग अद्भुत देखने को मिल रही है। बहुत ही खतरनाक फॉर्म में है प्रतीक विषय। फिर से दिशा दिखाई है लेकिन अब की बार अच्छा क्षेत्र रक्षण, बढ़िया कमिटमेंट। यस यस नो और बेट का बहुत अच्छा मिश्रण हमने देखा। देखिए चौको के हैट्रिक के लिए इस वक्त 1000 का कैश प्राइज सुदर्शन कठोले, पवन कथोरे की तरफ से मिलता हुआ, साथ ही साथ रुपेश सांबरे की तरफ से, क्योंकि प्रतीक विषय ने इससे पहले 3 चौकों की मदद के साथ 15 पर बल्लेबाजी करते हुए बहुत अच्छा स्टार्ट दिया, पॉजिटिव स्टार्ट दिया है पावर प्ले की खेल में। जी हाँ, पहले ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 16 रन बिना किसी नुकसान के। जय गणेश वाफाले बी टीम। आज का ये तीसरा मुकाबला, कुल मिलाकर दूसरा दिन है जय गणेश ट्रॉफी 2025 का। पीटीसी का ये वर्ल्ड कप माना जाता है और पीटीसी की हर टीम इसमें खेलने के लिए बेताब होती है। 40 से भी अधिक टीमें आपको एक्शन में नजर आएंगी। मेरे ख्याल से कुल मिलाकर 43 टीम्स है, कल 10 टीम्स खेली थी, 42 टीम्स है। कल चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी टीम ने बढ़िया प्रदर्शन किया। यस, खास करके कल बीसीसी बोरीवली पड़गा ने भी बहुत अच्छा क्रिकेट खेला है। कल जिस तरह से आखिरी मैच में महेंद्र मागे ने अर्धशतक लगाया था, हालांकि पिछले 2 मैचेस से लगातार वो फ्लॉप चल रहे थे, लेकिन आखिरी मैच में वाकई में तारीफ काबिल बल्लेबाजी की और एक अच्छे टोटल तक चली गई थी चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी टीम। नए ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए जय बजरंग खालिंग टीम की ओर से विवेक दलवी। देखिए सरस्वती खालिंग के लिए भी खेल चुके हैं विवेक दलवी, बहुत ही प्रतिभाशाली गेंदबाज माने जाते हैं। पहली गेंद ओवर पिच लॉफ्ट कर दिया है और 6 रन मिलेंगे। देखा जाए तो लॉन्ग ऑन के खिलाड़ी के ऊपर से गेंद चली गई थी, मस्तक पर दस्तक देती भी 6 रन और पिच गेंद थी और उसका भरपूर लाभ उठाते हुए बैट्समैन जस्ट ओवर द हेड ऑफ फील्डर। इस बार स्वीप लगाने का प्रयास, अपील और आउट, लेग बिफोर विकेट। ये बहुत बड़ा झटका, जबरदस्त वापसी करते हुए विवेक दलवी। प्रतीक विषय आउट। पडगा ग्रामीण परिसरात 15 वर्ष दबदब कोणाचा, आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा, आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा। धन्यवाद डीजे। बिल्कुल प्लम एलपीडब्ल्यू थे और बिल्कुल विकेटों के सामने पकड़े गए थे। आउट होने से पहले 21 रन बनाकर 1000 रुपए लेकर डगआउट में जा चुके हैं। जी हाँ, इनाम तो मिला, अच्छी बैटिंग भी की, धुआंधार बल्लेबाजी की। फ्लाइंग स्टार्ट देने के बाद आउट हुए हैं प्रतीक विषय। 21 रन बनाए उन्होंने, 7 गेंदों का सामना किया। 22 पर लगा है पहला झटका जय गणेश वाफाले बी टीम को। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए थोड़ा फ्लाइट दिया था, धीमी गति की गेंद डाली थी, लेकिन बिल्कुल फुलर लेन पर आती हुई गेंद थी। स्वीप करने का प्रयास पूरी तरह से चूक गए और बिल्कुल स्टंप्स के सामने थे। अच्छा निर्णय अंपायर फारूक बर्डी द्वारा। नए बैट्समैन बायत के खिलाड़ी आतिश मैदान में पहुंचे हैं। आतिशी बल्लेबाजी
करने के बाद आउट हुए प्रतीक विशे। प्लेटफॉर्म अच्छा मिला है कहीं ना कहीं वन डाउन बैट्समैन को, ज़्यादा दबाव नहीं रहेगा, लेकिन देखना है कि किस तरह से यहाँ से पारी को आगे बढ़ा पाते हैं। दूसरे छोर पर आकाश विशे है जो कि छोटे कद के खिलाड़ी है लेकिन टेक्निकली बहुत ही अच्छे बल्लेबाज माने जाते हैं। इम्प्रोवाइज क्रिकेट भी बहुत बढ़िया खेलते हैं, अच्छे स्ट्रोक प्लेयर है। आतिश लंबे हिट्स लगाने की क्षमता रखते हैं। समय का ख्याल रखना है प्लीज। विवेक दाहिने से राउंड द विकेट, लो फुल टॉस ऑन साइड में खेल दिया है डीप मिड विकेट की जानिब। फील्डर तेजी से आते हुए गेंद पर अच्छा क्षेत्ररक्षण, एक ही रन मिलेगा। खाता खुलता हुआ सिंगल के साथ ही आतिश का। यस, लोअर फुल टॉस गेंद थी, उसका लाभ नहीं उठा पाया, एलिवेशन नहीं बना था शॉट्स के पीछे। जब तक मिड विकेट के खिलाड़ी गेंद को उठाते हुए एक रन पूरा करते हुए बैट्समैन आतिश सिंगल के साथ इस वक्त आतिश का खाता खुलता हुआ। सम्मानीय परेश विषय, आपसे निवेदन है आपको वीआईपी मंच पर आकर मंच की शोभा बढ़ानी है। बहरहाल बोर्ड इस वक्त समय लिया जा रहा है गेंदबाजी के लिए विवेक दलबी के माध्यम से। राउंड विकेट जाते हुए बैट्समैन आकाश विषय के लिए फुल टॉस गेंद थी, केवल मोड़ दिया, गेंद जा रही है मिड विकेट पर, खिलाड़ी मौजूद है। थ्रो करते हुए दूसरे की कोशिश हो रही है, हेजिटेशन, और बैट्समैन आखिरकार आउट होते हुए आतिश। जरूरत नहीं थी मेरे ख्याल से, वहां पर दूसरा रन मिलना लगभग असंभव था, लेकिन काफी आगे निकल चुके थे। दूसरे रन के लिए वापस लौटने का प्रयास किया आतिश ने, लेकिन मौका नहीं था। अच्छा क्षेत्ररक्षण डीप में, ये देखिए काफी जल्दी पहुंचे थे गेंद पर फील्डर, और उसके बाद थ्रो भी अच्छा था विकेट कीपर के पास। विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया। दूसरे विकेट का पतन होता हुआ, स्कोर है 25 रन। देखिए कॉलिंग नहीं थी वहाँ पर आकाश विषय और आतिश के बीच में, और बहुत आगे निकल गए थे, दूसरे की कोशिश में थे आतिश, और आखिरकार विकेट इस वक्त गिरता हुआ रनआउट के रूप में जय गणेश वाफाले बी का रुका हुआ स्कोर 24 पर गिरने वाला दूसरा विकेट। नंबर अब 4 पर अथर्व विषय आते हुए। जहां 24 रन बने हैं। जगह बनाकर खेलने का प्रयास, हवा में गेंद, आसान सा कैच विकेट कीपर के लिए। एक और खिलाड़ी का काम तमाम होता हुआ, तीसरे विकेट का पतन। देखिए घटना पूर्वक वर्क चलता हुआ इस वक्त देखा जाए तो जय गणेश वाफाली टीम ऐसा कहीं भी नहीं लग रहा कि दूसरे ओवर में इस वक्त बल्लेबाजी करे। 3 विकेट इस ओवर में इस वक्त गिरी है विवेक दलवी के माध्यम से। 2 विकेट लेके रनआउट के रूप में गिरी थी पिछली गेंद पर आतिश की, और आतिश 0 पर आउट हुए गेंदबाज अथर्व। कमाल की वापसी है ये आदित्य, विवेक की तारीफ करनी होगी। पहली गेंद पर छक्का लगा था, और जब पहली गेंद पर बड़ा हिट आता है तो हम अक्सर देखते हैं कि पूरे ओवर में गेंदबाज दबाव में रहता है, लेकिन यहाँ पर दबाव को हटाया उन्होंने विकेट चटकाकर, क्योंकि स्लोअर डिलीवरी पर विकेट प्राप्त किया था। पगबादा आउट किया था प्रतीक विषय को, और प्रतीक के आउट होने के बाद कहीं ना कहीं पारी लड़खड़ाती हुई जय गणेश वाफाले बी की। यस, बैकफुट पर जाती भी प्रतीक विषय आउट होने के बाद वाफाले की पारी, और विवेक दलवी इस वक्त अच्छी गेंदबाजी करते हुए अपने स्पेल में। अरे अच्छे गेंदबाज की यही निशानी रहती है, जब पहले गेंद पर सिक्सर लगने के बाद क्या कमबैक किया है विवेक दलवी ने। प्रतीक विषय, आतिश और अथर्व, ये 3 बल्लेबाज आउट हुए हैं। नए बैट्समैन भावेश इस बार थोड़ा सा सम्मान देते हुए, और बढ़िया एफर्ट, फील्डर खुद गेंदबाज पहुंचे थे गेंद पर, रन लेने से रोका बैट्समैन को, और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ। केवल 8 रन खर्च किए, 2 सफलताएं प्राप्त की विवेक ने, एक बल्लेबाज रनआउट भी हुए। 2 ओवर के समाप्ति पर स्कोर है 24 रन, 3 विकेटों के नुकसान पर जय गणेश वाफाले बी। इस वक्त हमारे बीच में आगमन हो चुका है सम्मानीय सुनील मोतीराम सांबरे उर्फ पप्पू भाई, और साथ ही साथ मनीष सांबरे और करण जादव, इनके तरफ से ऑल दी बेस्ट है जय गणेश वाफाले ट्रॉफी के लिए। खेल की शुरुआत होती भी 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 24 रन, 3 विकेटों के नुकसान पर आउट होने वाले बैट्समैन प्रतीक, आतिश और अथर्व विषय। प्रतीक ने आउट होने से पहले अपने टीम के लिए 21 रनों की विशाल और बहुमूल्य पारी खेली थी। अगला मैच, पहले राउंड का एक और बड़ा मुकाबला, बिग बैटल, देखना मत भूलिएगा। प्रचित 11 खानपे वर्सेस श्रीराम स्पोर्ट जाम्बुलपाड़ा। प्रचित 11 खानपे टीम के कैप्टन और श्रीराम स्पोर्ट जाम्बुलपाड़ा के कैप्टन, आपको टॉस के लिए तैयार रहना है। पारी का जब अंतराल होगा तो इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाएगा। 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाती हुई वाफाले बी टीम, शुरुआत काफ़ी बेहतरीन रही थी, लेकिन पिछले ओवर में गेंदबाज का बोलबाला रहा, और अब गेंदबाजी में बदलाव किया जा रहा है। ऋतिक आक्रमण पर आते हुए,
वैसे जय बजरंग खालिंग टीम भी जो है उसमें भी आपको ज्यादातर युवा खिलाड़ी नजर आते हैं, लेकिन अनुभव की यदि हम बात करें तो विद्यानंद जैसे एक अनुभवी खिलाड़ी है इस टीम के पास, जो इस समय बाउंड्री पर फील्डिंग करते हुए वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में जगह मिली है। बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया, लेकिन पीछे फील्डर मौजूद है बाउंड्री पर। एक रन पूरा किया, दूसरे के बारे में सोचा, थोड़ा सा हेजिटेशन था, लेकिन आखिरकार 2 रन पूरे। थोड़ा वेवर्ड थ्रो आया। यस, सही कहा आपने अजय गरद, जिस तरह से खराब थ्रो था और हेजिटेशन भी हुआ था रन के लिए जाए या ना जाए, लेकिन आखिरकार आकाश विशे 2 रन पूरे करते हुए। सुनील सांबरे का इतिहास है इस ग्राउंड पर। पिछले सीजन में उन्होंने लगातार 2 ओवर्स डॉट गेंदे खेली थी, 12 गेंदे का सामना किया था जिस पर कोई भी रन नहीं बना था। हालांकि वाफाला की वो जूनियर अरशद होंडो है, लेकिन खराब बल्लेबाजी की थी। हो क्या शॉट खेला ऑन साइड में, गेंद जारी इस वक्त फाइन लेग के ऊपर से 6 रन के लिए। कमाल का स्ट्रोक, पिकअप शॉट बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में, केवल बल्ला फेंक दिया था उस गेंद पर और टाइमिंग बहुत ही सटीक रही। शानदार सिक्सर। या ठिकाणी मगन विशे साहेब, त्यांच्या सोबतीला नितेश विशे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. नितेश शेलार आणि मगन विशे उद्योगपती वाफाळे गावचे, ज्यांच्या सौजन्यानं प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आकर्षक अशा पद्धतीचे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचे सौजन्य त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. इस बार बॉलर की दिशा में खेला था, फॉलो थ्रो में अच्छा क्षेत्ररक्षण जरूर, लेकिन बढ़िया तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में और सिंगल चुराने में कामयाब। पिछली गेंद पर बड़ा हिट आया, लेकिन ये गेंद अच्छी थी, रूम नहीं था, उसको थोड़ा सा सम्मान देते हुए खेला था बैट्समैन ने। सिंगल के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ वाफाली बी टीम का 33 रन 3 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 3 का खेल इस समय चल रहा है। गेंदबाज ऋतिक वाफाले विलेज एंड से गेंदबाजी करते हुए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओ बढ़िया गेंद, बैक ऑफ लाइन, बाहरी किनारा और बैट्समैन को लौटना होगा पेविलियन में। विकेट का पतन। सम्मानीय नितेश शेलार, आपसे निवेदन है आपको वीआईपी मंच पर आकर मंच की शोभा बढ़ानी। इस बीच विकेट गिरता अब बैट्समैन अथर्व विशे का, भावेश विशे का, जिस तरह से आउट हुए, कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारने की कोशिश भी की थी, लेकिन ये देखिए बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, लेकिन बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। बहुत अच्छा टेलीकास्ट था प्रिंस मूवीज के द्वारा। जी हाँ, किंग ऑफ टेलीकास्ट है प्रिंस मूवीज, खूबसूरत टेलीकास्ट। जगह नहीं थी वहां पर, शरीर के काफी करीब थी गेंद, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर थी और हल्के हाथों से उसको कट करने का प्रयास कर रहे थे। एज लगा बल्ले का और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। 33 पर अपना चौथा विकेट गंवा दिया है जय गणेश वाफाले बी टीम ने। इस ओवर के बाद और 2 ओवर्स का खेल शेष है। अभी भी समय तो है बल्लेबाजों के पास है, लेकिन इस तरह से विकेटें लगातार गिरती जाएंगी तो फिर एक बहुत बड़ा टोटल शायद वे बना ना पाए। और जिस तरह से शुरुआत हुई थी उसको देखते हुए निश्चित रूप से मुझे लगता है कि थोड़ी निराशाजनक बल्लेबाजी हुई है। 21 रनों का अच्छा योगदान दिया टॉप ऑफ द ऑर्डर प्रतीक विशे ने, लेकिन उसके बाद आकाश को यदि हम निकाल देते हैं तो अन्य बल्लेबाजों ने पूरी तरह से निराश किया है। नए बैट्समैन प्रथमेश, लो फुल टॉस फ्लिक कर दिया है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर, फील्डर मौजूद है वहां पर, अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन 2 रन लेने से रोक नहीं पाए हैं। बड़ा मैदान है, बाउंड्री की तरफ जब गेंद जाती है फील्डर से थोड़ा भी आप दूर खेलते हो तो 2 रन से यहाँ पर जरूर मिलते हैं। 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर 35 रन और इन 2 रनों से प्रथमेश विशे ने अपना खाता खोला। देखिए, जब वाफाले एंड से गेंदबाजी होती है तो फिर लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ को क्लियर करना बहुत मुश्किल हो जाता है। हालांकि उस दिशा की बाउंड्रीज काफी लंबी नजर आती है और यहाँ पर जो हवाएं बहती रहती है वो भी एक दिलचस्प बात है। आप हवा के साथ खेल रहे हो, हवा के विरुद्ध खेल रहे हो, उस पर भी बहुत कुछ निर्भर करता है। चिप कर दिया है, इनफील्ड के ऊपर से खेला है, लेकिन गजब की फील्डिंग, डीप में शानदार क्षेत्ररक्षण और केवल 1 रन पर सीमित रखा गया है इस दफा बल्लेबाज को। इसके साथ ही 3 ओवर की समाप्ति, स्कोर 36 रन 4 विकेटों के नुकसान पर। 3 ओवर पूरे करने के लिए कुल मिलाकर 15 मिनट का समय लिया गया है। खेल की शुरुआत होती हुई आकाश विशे अभी भी क्रीज पर मौजूद है, जो ओपन करने के लिए आए थे प्रतीक विशे के साथ। देखिए, 4 विकेटें गिरी। हमारे बीच में इस वक्त आगमन होता हुआ वाफाले के अरशद होंडो, सन्माननीय सुनील सांबरे साहब का मोस्ट वेलकम। आणि मला वाटतं फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत केलं जाईल। विशेष करून पवन कथोरे आहेत, त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत, कारण मागच्या टुर्नामेंटमध्ये आपण जर पाहिलं त्यांनी ज्या पद्धतीनं खेळ केला होता त्या खेळाला मला वाटतं सलामी देण्यासाठी पवन आतुरलेला होता।
वाफाले के हर्षल होंडो, आपको वीआईपी डायस पे आना है। इस वक्त सम्मानीय अजय शांताराम मोरे, पंकज तुंगारे, दर्शन मारूक और भिवंडी ग्रामीण के लोकप्रिय दमदार आमदार सम्मानीय शांताराम मोरे साहब की तरफ से जय गणेश वाफले ट्रॉफी के लिए इस वक्त शुभकामनाएं आते हुए चौथे ओवर के लिए विवेक दलवी को कंटिन्यू किया है। देखिए उन्होंने ओवर नंबर 2 किया था, वो पड़घा एंड के जानिब से किया था और पड़घा एंड से कहीं ना कहीं अब ओवर नंबर 4 में विवेक दलवी को इस वक्त कंटिन्यू रखते हुए खेल की शुरुआत होती हुई सामना करते हुए प्रथमेश विषय, राउंड विकेट विवेक दलवी का ऑन साइड में तान दिया, गेंद जारी है इस वक्त मिड विकेट में दूर कहीं आसमानी टोला 6 रन। एंगल बनाने का प्रयास था लेकिन लेंथ यहाँ पर कहीं ना कहीं खराब रही है। बिल्कुल ओवर पिच बनी थी गेंद, बॉटम एंड का इस्तेमाल किया और फेंक दिया गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। प्रथमेश विषय ने शानदार छक्का, स्कोर उछलता हुआ 42 रन। चौथे ओवर की अभी अभी शुरुआत हुई है। विवेक दलवी का ये दूसरा ओवर और आदित्य पहले ओवर में भी पहली गेंद पर गलती की थी, ओवर पिच डाली थी, उस पर छक्का लगा था, उसके बाद वापसी करके दिखाई थी विवेक दलवी ने। मतलब हम कह सकते हैं कि विवेक दलवी की शुरुआत सिक्सर के साथ हो रही है। हाँ, इस मैच में तो कुछ वही है, लेकिन क्या इस ओवर में भी वापसी कर पाएंगे, ये देखने वाली बात है। स्कोर अच्छा है अभी भी हम देखें तो जय गणेश वाफले बी टीम का 42 रन। अगला मैच जो कि आज का पहले राउंड का आखिरी मैच रहेगा प्रचित 11 खांडपे और जय श्री राम स्पोर्ट जामुलपाड़ा के बीच में। दोनों टीमों को पूरी तरह से तैयार रहना है। ये दूसरा दिन है, कुल मिलाकर 5 दिनों तक ये क्रिकेट का कारवां यहाँ पर चलता रहेगा। 26 जनवरी को समापन होगा जय गणेश ट्रॉफी 2025 का। वाफाली का ये काठोले मैदान, कई संस्करण हम देख चुके हैं इस टूर्नामेंट के इसी मैदान पर और बड़ा ही लोकप्रिय मैदान है। खासतौर पर जिस तरह से दर्शकों के लिए बैठने की व्यवस्था यहाँ पर की जाती है वो काबिल तारीफ। अच्छे स्टैंड्स बनाए गए हैं। स्वर्गीय रामचंद्र बाबू काठोड़े स्टैंड, स्वर्गीय सुभाष रामचंद्र काठोड़े स्टैंड है, जय गणेश वाफाले स्टैंड है। इस बार शॉट आर्म पुल और ये गैप में निकल गई है, लेकिन ओ फील्डर है वहाँ पर, पीछे प्रोटेक्शन था। मुझे लगा कि बिल्कुल दो खिलाड़ियों के बीच में से जा रही है। अच्छा क्षेत्ररक्षण, एक ही रन मिलेगा। यस, डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में बहुत सारा गैप था, उस गैप में गेंद को खेला था, लेकिन मिड विकेट के खिलाड़ी आए थे गेंद को उठाने के लिए जब तक समय था बैट्समैन के पास एक रन पूरा करने का। संगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 43 पर। अभी भी 4 विकेटें गिरी है और अच्छी बल्लेबाजी होती हुई प्रथमेश और आकाश विषय की एक अच्छी पार्टनरशिप दोनों के बीच में बनती हुई। अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी की है दोनों बल्लेबाजों ने। आकाश 11 पर 5 गेंदें खेली है, 4 गेंदों में 10 पर बैटिंग करते हुए प्रथमेश विषय। विवेक दाहिने से राउंड द विकेट, इस बार फुल लेंथ ऑफ स्टंप के बाहर बीट किया बैट्समैन को। अब की बार ड्राइव करना चाहते थे लेकिन थोड़े से दूर रह गए, गेंद के लाइन में ठीक तरह से पहुंच नहीं पाए थे। आकाश वैसे सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे खेलने के लिए, अभी भी डटे हुए हैं, बैटिंग अच्छी की है, लेकिन अब चाहेंगे कि पारी को अच्छा फिनिशिंग टच भी दे। गेंद और बल्ले के बीच की ये शानदार जद्दोजहद जय गणेश ट्रॉफी। ओ पिकअप शॉट यहाँ पर लेफ्ट स्वीप किया हवा में और पाए गए हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। अच्छा कैच, बैट्समैन आउट। ये देखिए किस तरह से बैट्समैन आउट हुए। लोअर फुल टॉस गेंद थी, लैप शॉट खेला था और बैकवर्ड स्क्वायर लेग पर डीप पे खिलाड़ी मौजूद थे और अच्छा कैच, बड़ी विकेट हासिल करते हुए आकाश विषय इस वक्त डगआउट में जाते हुए देखिए ओपन करने के लिए आए थे और कुल मिलाकर आउट होने से पहले अजय देखा जाए तो केवल 11 रन का योगदान दिया अपने टीम के लिए। गिरने वाला ये 5वां विकेट आदि टीम पेविलियन में। स्कोर 43 रन। यहां से अब 8 गेंदें पारी में शेष है। काफी देर तक क्रीज पर टिके हुए थे आकाश, हालांकि ज्यादा स्ट्राइक उनको नहीं मिला था। नए बल्लेबाज 16 वर्षीय यज्ञेश मैदान में आए हैं।
हमारे बीच में आगमन होता हुआ सम्मानीय योगेश जी विखंडे साहब, सम्मानीय भीमसेन भुईर साहब, आपसे निवेदन है आपको वीआईपी मंच पर आकर मंच की शोभा बढ़ानी है। विवेक दलवी नए बैट्समैन के लिए डाउन द विकेट के लायक खिलाड़ी पर मौजूद है। मिस फील्ड भी है, दूसरे रन के लिए मना किया है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। अच्छा शॉट था ये, और पहली गेंद पर जिस तरह से यज्ञेश ने स्ट्रोक खेला है उससे उनकी प्रतिभा नजर आती है। अच्छे स्ट्रोक प्लेयर है, काफी कुछ सीखने का मौका उनके पास इस प्रतियोगिता में। स्कोर अब 44 रन 5 विकेटों के नुकसान पर। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करती हुई जय बजरंग खालिंग टीम इस महत्वपूर्ण मुकाबले में। विवेक की अगली गेंद, फुल टॉस है, इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, गैप ढूंढ लिया है। गेंद पहले बाउंस पर वाइड मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। का घोषित किया था। लेकिन मेरे ख्याल से अंपायर चेक करना चाहेंगे। जी हाँ, क्योंकि काफी क्लोज लग रहा था वो गेंद, क्या बाउंड्री के अंदर गिरी है या फिर सीधे वो रेलिंग के उस पार जाकर गिरी है, ये देखने वाली बात है। ये देखिए रीप्ले, कमाल का टेलीकास्ट है प्रिंस मूवीज का। दूध का दूध पानी का पानी, 6 रन मिलेंगे। तो थोड़े महंगे साबित हुए। विवेक दलवी अपने दूसरे ओवर में, पहला ओवर गजब का रहा था उनका, 50 रन पूरे हो चुके हैं। अच्छी गेंद थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी। ऑन साइड में खेलने का प्रयास, पूरी तरह से बीट हुए बैट्समैन। देखिए जहाँ तक जय गणेश वाफाले बी के बैटिंग ऑर्डर का सवाल है, और कहीं ना कहीं जिस तरह से शुरुआत की थी प्रतीक ने, उसके बाद कहीं भी ऐसा नहीं लग रहा कि वाफाले बी इस वक्त बल्लेबाजी करे। बैटिंग ऑर्डर कहीं ना कहीं बहुत लंबी और स्ट्रांग है, लेकिन 5 ओवर का खेल है, उसमें कहीं ना कहीं 50 रन अभी तक बने। आखिरी ओवर का खेल अभी भी जारी है। मुकेश गेंदबाजी करे, मिसफील्ड गेंद जारी इस वक्त लॉन्ग ऑन सीमा के बाहर, साइड स्क्रीन को टकराती हुई 4 रन। आड़े बैट से सामने प्रहार किया था इस दफा यज्ञेश ने, और कैच लपकने की कोशिश हो रही थी फील्डर द्वारा, लेकिन पूरी तरह से पहुंच नहीं पाए और गेंद बाउंड्री के बाहर। इस बार काफी रफ्तार थी इस गेंद में, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए गेंदबाज। वाइड, स्कोर आगे बढ़ता हुआ 55 रन 5 विकेटों के नुकसान पर। +50 अच्छा टोटल रहा इस टूर्नामेंट में। हालांकि काफी बड़े बड़े स्कोर्स यहाँ पर बनते हैं और चेस भी हो सकते हैं। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बढ़िया विकेट कीपिंग, लेकिन रन चुराने की कोशिश और उसमें कामयाब होते हुए बल्लेबाज। मौका जरूर था आदित्य वहां पर, लेकिन उसके लिए डायरेक्ट हिट की जरूरत थी। दोनों छोर पर मेरे ख्याल से मौका था। यस, विकेट कीपर एंड पर भी अगर मारते विकेट कीपर तो आउट होते बैट्समैन, और अगर दूसरे छोर पर ठीक से अगर कलेक्शन अच्छा रहता तो फिर दूसरे एंड पर भी बैट्समैन आउट हो सकते थे।
स्कोर अब 56 रन 5 विकेटों के नुकसान पर। इस ओवर के बाद अगले मैच का टॉस किया जाएगा। टॉस बॉक्स में श्रीराम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा और प्रचित 11 खानपे के बीच में। और पिकअप शॉट, हवाई फायर, गेंद जा रही है मैदान के बाहर, मैक्सिमम 6 रन। ये तीसरा छक्का निकला है उनके बल्ले से। देखते ही देखते बातों ही बातों में 22 पर पहुंच चुके हैं। मिडिल स्टंप की दिशा में आती हुई ये फुलर लेंथ की गेंद थी, लेकिन सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद को भेज दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। मात्र 6 गेंदों का सामना किया है प्रथमेश ने 22 पर बैटिंग करते हुए। टीम का स्कोर 62 रन 5 विकेटों के नुकसान पर। अभी भी 2 गेंदें पारी में शेष। मुकेश राइट अमोर द विकेट, फिर से उसी दिशा में खेला है, इस बार गैप में 4 रन मिलेंगे। स्टंप की तरफ झुकाव था गेंद का और थोड़ा सा तो बल्ला लगाना था। आउटफील्ड तो बहुत ही फास्ट है यहाँ पर काठोले मैदान पर। टाइमिंग गजब की देखने को मिल रही है और प्लेसमेंट भी बहुत बढ़िया था। आखिरी गेंद लेकर मुकेश इस बार शफल करते हुए खेलने का प्रयास। अब की बार संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में। डॉट बॉल और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई जय गणेश वाफाले बी टीम की। कुल रन संख्या 66, 66 रन बने हैं और 67 रनों की चुनौती 5 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए जय बजरंग खालिम के सामने। आइए चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। मेरे ख्याल से कुछ देर बाद टॉस किया जाएगा, लेकिन वक्त हो चला है कमेंट्री बॉक्स में परिवर्तन का। अब यहाँ से आपके साथ रहेंगे हमारे साथी कमेंटेटर गणेश गायकवाड़ सर और योगेश पाटिल। धन्यवाद अजय. दरम्यान या ठिकाणी सन्मान नितीन वेकंडे साहेब मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरची ट्रॉफी ज्यांच्या सौजन्याने लाभलेली आहे. आपण वेलकम नितीनजी वेकंडे साहेब, परेशजी विशे, एकनाथजी काटोळे साहेब आणि भीमसेन भोईर तर आपण सन्माननीय अतिथींना सन्मानित करणार आहोत. या ठिकाणी एस के संदीप काटोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे नितीन वेखंडे साहेब, ज्यांचं अतिशय मौलिक सहकार्य या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी अतिशय आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू साईनाथ विशे साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. मंचावरती प्रकाश गरत डोहळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. तर नितीन वेखंडे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. एक डायनामिक पर्सनॅलिटी आहे, त्यांचा सन्मान. पुढील सन्मान परेशजी विशेष साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी सुदर्शन काठोळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण परेश विशे यांना सन्मानित करायचं आहे. जरा प्लीज फलंदाज जोडी आहे ती त्वरित आपण मैदानात उतरायची. सन्माननीय गरज साहेब यांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम प्रकाशजी गरज साहेब. या ठिकाणी सन्माननीय एकनाथजी काठोळे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आम्हा सगळ्यांचे बंधू आहेत. आपण जर पाहिलं तर नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. मी बिरबल विशे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथजी काठोळे साहेब बंधूंना सन्मानित करायचं आहे. एक संस्कारक्षम व्यक्तिमत्व, ज्येष्ठ गावातील व्यक्तिमत्व, आदरणीय बंधू म्हणजेच एकनाथजी काठोळे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. आणि आदरणीय बंधूंना मानस सन्मान दिला जातोय. माहिती शाल, प्रबोध प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह
याच्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत भीमसेन भोईर साहेब यांना. सन्माननीय भीमसेन भोईर साहेब यांचा आपण सन्मान करतो आहोत. सतीश काठोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते भीमसेन भोईर साहेब यांना आपण सन्मानित करायचे. या सतीश काठोळे साहेब आपण पुढे यायचे. या गावातील एक अतिशय सुंदर असा क्रिकेटर ज्याने क्रिकेटचं मैदान गाजवलं. भीमसेन भोईर हे त्यांचे मित्रवर्य आहेत आणि अतिशय सुंदर क्रिकेटर स्वतः सुद्धा आहेत भीमसेन. त्यांचा हा सन्मान होत आहे. हा सन्मान आहे पडका टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कपमधील ज्या पद्धतीने आपण आनंद घेत असतो त्या पद्धतीचा आनंद या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळतोय. भीमसेन भोईर साहेब धन्यवाद. माहिती शाल प्रेमाचं प्रतीक फुलांचं गुच्छ आणि मी तर म्हणेन या जोडीला क्या बात आहे. दरम्यान मगनजी विशेष साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आपण सन्मान करतोय कारण अतिशय सुंदर आकर्षक प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ट्रॉफी ज्यांच्या सौजन्याने लाभलेले उद्योगपती संदीपजी काठोळे साहेब या स्पर्धेचे करते धरते शिल्पकार यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते डायनामिक पर्सनॅलिटी वाफाळे गावचे उद्योगपती त्याचप्रमाणे वाफाळे गावामध्ये क्रिकेटची मुहूर्तमेढ ज्यांनी रवली ते सोमनाथ विशे मगन विशे हे बंधू त्यांचा हा सन्मान आहे. पाया रचला मगन विशे सोमनाथ विशे यांनी आणि मग कळत चढवला त्याच्यावरती संदीप काठोळे संदीप विशे किरण विशे आणि पुढे सर्व क्रिकेटरनी. प्रकाशजी गरज साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी पवन कतोरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाश गरज मॅन फ्रॉम डोहळे क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे प्रेमी आपण सन्मानित करताय. खेळ सुरू करायचा प्लीज. येस पवन कथोरे आपण मंचावर यायचंय. दरम्यान मला वाटतं पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे. अतिशय पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळेल कारण वाफाळे 20 संघाची जी भिस्त आहे ती गोलंदाजी आहे. पहिल्या निश्चितच काही षटकांमध्ये धावा आहे त्या वेगानं आपल्याला पाहायला मिळाला जोपर्यंत प्रतीक होता. चांगली सुरुवात आपण इथे पाहत आहोत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेशला आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडू जरूर निर्धाव हाताला आणि दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. एकूण 67 धावांचा इथे मात्र ठिकाणी पाठलाग करायचा टीम जय बजरंग स्पोर्ट खालिंग संघाला. विद्यानंद आणि भावेश हे दोन फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक विकेटसाठी जय गणेश वापाली बस संघाच्या गोलंदाजांना संधी आहे. 200 रुपयाचा पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय संदीपजी विशे साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे दिले जाणार आहे. यॉर्करचा प्रयत्न खोदून गेला चेंडू चालला अगदी मिडॉनला. तिथे मात्र सज्ज आहेत क्षेत्ररक्षक प्रत्येक विषय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलवरती समाधानी राहावं लागेल. फलंदाज भावेशला 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या एकूण पाहत आहोत. पहिल्या इनिंगमध्ये पाहिली तर चांगली बॅटिंग आय थिंक प्रत्येक विषयकडून सुद्धा आपण पाहिली. तब्बल 21 धावांचं त्यांनी आपल्या सकाळी योगदान दिलं. तदनंतर प्रथमेशने मात्र स्लॉग ओव्हरमध्ये 26 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये तो घेऊन गेला की जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. काय भन्नाट वेग प्राप्त करतोय. मागील सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर आय थिंक आमने लोणार प्रीमियर लीग जी आपण स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये आमने लोणार स्टार आणि PDC स्टार जसा तो आपण सामना पाहिला त्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र अतिशय सुंदर कामगिरी आपल्याला प्रथमेशच्या वतीने पाहायला मिळाली होती. आणि त्याच शैलीनं मात्र पुन्हा त्यांनी कार्य करायला सुरुवात केली आणि आज सुद्धा मात्र ती सुरुवात पाहत असतो. फटका जबरदस्त अगदी बॅकफुटला गेला. कट केला चेंडू चला वेगानं दरम्यानच्या दिशेला चेंडू थांबणार नाहीये. जाऊन धडकतो सीमेरेषेला 4 धावांसाठी चौकार. वेगावरती जरूर प्रथमेश विषय स्वार आहे परंतु त्या वेगाचा मात्र इथे पूर्णपणे फायदा उचलला विद्यानंद आणि चेंडू मात्र वेगानं निघून गेला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे ज्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम जे बजरंग स्पोर्ट खालिंग संघाला तो पहिलाच चौकार आय थिंक त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहत आहोत.
हे 2 षटक पॉवर प्ले जे आहेत ते मात्र एक्झॅक्टली दोन्ही संघांसाठी फार महत्वाचे आहेत. प्रथमेश पुन्हा एकदा हो पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. या चेंडूची लाईन थोडीशी चुकीची आपण पाहत आहोत. चेंडू त्याला उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर येऊन वाईटच्या माध्यमातून इथे एक सिंगल धाव इथे मात्र जोडली गेली आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर बिनगडी बाद 7 धावा फलकावरती आपण पाहत आहोत. हो पुन्हा 30 लाईन आणि या ठिकाणी पाहू शकाल चांगला षटक इथे मात्र या ठिकाणी संपन्न केला गोलंदाज प्रथमेश विशेनं. एका षटकाचा स्पेल त्याने हाताळला. जरूर त्याला विकेट्स मिळाली नाही परंतु इकॉनॉमिकल षटक पाहिलं आपण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. म्हणजे येणाऱ्या 4 षटकामध्ये आता 24 चेंडूमध्ये विजयासाठी गायकवाड सर 60 धावांची आवश्यकता. प्रथमेशनं BPL मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान सुभाष विशे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. संदीप विशे आणि ऋतिक विशे यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा येत आहेत. संघासाठी जय गणेश वाफाळे संघासाठी शुभेच्छा येत आहेत आणि या आयोजनाबद्दल सुद्धा त्यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. दरम्यान आपण जर पाहिलं तर कझाकिस्तान हे अतिशय आपण मध्य आशियातील महत्त्वाचा देश आहे. कारण युरोप आणि आशिया यांच्या आपण जर पाहिलं आशियन वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. युरोपचंही वातावरण पाहायला मिळतं. अशा कझाकिस्तानामध्ये आपल्या येथील म्हणजेच सन्माननीय देवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय संदीपजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. सोबतीला चेतन पाटील साहेब आहेत. त्या ठिकाणावरनं आपण जर पाहिलं तर खूप खूप शुभेच्छा आहेत त्या स्पर्धेसाठी आयोजक संदीप काटोळे साहेब यांच्यासाठी आणि जय गणेश वाफाळे यांच्यासाठी त्यांच्याकडनं शुभेच्छा आहेत. त्याचप्रमाणे पराग पाटोळे साहेब जे माजी सरपंच आहेत पडग्याचे ते सुद्धा त्या ठिकाणी तिथून शुभेच्छा येत आहेत. बाबूजी देवकर सुद्धा त्या ठिकाणी. दरम्यान दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू धारदार गोलंदाजी. तर मी नक्कीच मनपूर्वक धन्यवाद देईन या ठिकाणी बाबूजी देवकर साहेब यांना, त्याचप्रमाणे संदीप ठाकरे साहेब यांना, त्याचप्रमाणे सन्माननीय परागजी काटोळे आणि गोल्डमॅन चेतन पाटील. प्रत्येक विषय पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. हो स्वीप करण्याचा प्रयत्न लाऊड अपील फिंगर फलंदाज बाद झाला या ठिकाणी. पहिला धक्का लागला टीम जय बजरंग स्पोर्ट खालिक संघाला. साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतंय. मला वाटतं नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी आदित्य सज्ज व्हावं लागेल आपल्याला. दरम्यान कझाकिस्तानातून सुद्धा ही स्पर्धा पाहिली जाते हे किती महत्त्वाचं आहे. संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण जर पाहिलं तर वाफाळे इथून असतील अगदी परिसरातील काही मंडळी आहेत. कोणी जर्मनीला आहे, कोणी UKला आहे, कोणी USAला आहे. तर ही पडघा टेनिस क्रिकेटमधील अतिशय मानाची स्पर्धा आहे. वर्ल्ड कप आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपण पाहतो की या स्पर्धेचा आनंद हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितपणे आणि खरोखरच या स्पर्धेसाठी अभिमानाची बाब आहे की कझाकिस्तानमध्ये ही स्पर्धा पाहिली जात आहे. म्हणजे किती या स्पर्धेने उंच भरारी घेतलेली आहे. यस कझाकिस्तान हेतून आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेणारे बाबू देवकर असतील, त्यांच्या सोबतीला पराग पाटोळे असतील, संदीपजी ठाकरे साहेब असतील, चेतनजी पाटील साहेब असतील. दरम्यान फुलर लेन लो फुल टॉसचा चेंडू होता. निश्चितच अतिशय देखणा प्रहार आपला पाहायला मिळतो. मात्र क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीनं इफर्ट लावतो आहे भावेश, चांगला इफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवरती पळून 2 धावा जोडल्या गेल्या. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी आहे, कारण जय गणेश वाफाळे संघाची जर ताकद कशात सामावली असेल तरी त्यांच्या फलंदाजीपेक्षा त्यांची गोलंदाजी धारदार आहे. निश्चितपणे कारण या संघाचे पुरस्कार संदीपजी विषे आणि ऋतिक विषे मात्र या दोघांनी या संघाची बांधणी केली आणि या जबरदस्त कार्य जय गणेश वाफाळे बस सुद्धा आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतोय. हो फुलटॉस होता, सरळ बॅटिंग ऑफ करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती तुम्ही आय थिंक क्रॉस बॅलेट फटका जर केल्याचे गायकवाड सर तर जरूर स्क्वेअर लेग मिडविकेटला मात्र कनेक्शन चांगलं घडू शकलं असतं. परंतु तसं काही घडलं नाही. परंतु हा षटक समाप्त झाल्यानंतर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आणि प्रचित 11 खांडपे या 2 संघादरम्यान नाणेफेकी होणार आहे. दरम्यान निखिलजी तारे जी युवा उद्योजक आहेत खांडपेची त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
योगेश, कारण आपण पाहिलं तर चेंडू वेगवान होता, वेगानं चेंडू आला होता, त्यामुळे त्या चेंडूला नीट कलेक्ट करता आला नव्हता फलंदाजाला. दरम्यान पुढचा चेंडू, याच क्या बात आहे, अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच एसटीच्या दिशेने नव्हता, सुदैवी ठरला, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते आहे, सफल होतो आहे फलंदाज उजव्या एसटीच्या अतिरिक्त थोडासा बाहेर निघतो. जाणीवपूर्वक या ठिकाणी आपण पाहतोय, कारण ऑनसाईडला मोठे फटके खेळण्याचे पूर्णपणे इरादे आहेत. या ठिकाणी विद्यानंदला पूर्ण कल्पना आहे, जर का मी मोठे फटके खेळू शकलो नाही तर माझ्या संघाला पुढे मी मार्गक्रमण देऊ शकत नाही. परंतु आता तरी आपण जर पाहिले तर जय बजरंग स्पोर्ट खाली संघ थोडासा दडपणामध्ये खेळतोय, कारण प्रत्येक विषयाने मात्र त्यांच्या अगेन्स्ट चांगल्या चेंडूची हाताळली गेली. आतापर्यंत एक सफलता प्राप्त केली, फक्त 3 धावा खर्च केल्या, 5 लिगल चेंडू त्याने हाताळलेले आहेत. ओ इथे मात्र फुल टॉस, परंतु वेगवान चेंडू चालला इष्टांच्या अगदी पलीकडे, लॉंग स्टॉपच्या पलीकडे. पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा 5 परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे टीव्ही पंचांकडे की हा चेंडू बीमर आहे की नाही हे पाहण्यासाठी आमचे ऑफिशियल टीव्ही पंच या पंकज चौधरी सर जरूर इथे मात्र पाणी करतील की हा चेंडू फेअर आहे की अनफेअर. परंतु 4 धावा एक्झॅक्टली इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा वेळ आहे तर आपण लगेच नाणेफेकी संपन्न करूया. ओव्हर टू यू आदित्य जाधव. थैंक यू सो मच योगेश पाटिल. आइए दोस्तों, हम अगले टॉस की तरफ जा रहे हैं. प्रचित 11 खानपे बनाम श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के बीच में हमारे सम्मानीय प्रमुख अतिथि तिसऱ्या पंचांकडनं इशारा आलेला आहे की हा नो बॉल आहे. म्हणजेच कुठेतरी आपण पाहतोय फ्री हिटचा फटका, एक संधी असेल, मोबदला तर चांगला मिळाला आहे, 4 धावाही मिळाल्या, चौकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकल्यात 15 आणि एक मनमुराद फटका तुम्ही खेळू शकता असा हा फ्री हिटचा चेंडू असेल. प्रतीककडनं चुकी घडली होती. दरम्यान सामोरं जाईल तो विद्यानंद. क्या जबरदस्त चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जाणीवपूर्वक अशा पद्धतीने चेंडूची पेरणी केली तर हे चेंडू खेळणं फलंदाजाला अवघड जात असते. ही बाब प्रतीकला माहीत होती आणि म्हणून ह्या चेंडूची ठेवण, जो ठेवणीतला चेंडू आहे तो चेंडू वापरतोय, कारण फ्री हिटचा चेंडू होता. योगेश चेक. आइए दोस्तों, हम टॉस की तरफ जा रहे हैं. सम्मानीय प्रमुख अतिथि मगन विशेष साहब और नितिन विखंडे साहब से निवेदन करता हूं, आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है. टॉस बॉक्स में आप के स्क्वेयर और SK कंपनी का आप कटआउट दे सकते हैं. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या, कारण आपल्याला जी वेळ दिली होती ती वेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे. प्लीज विनंती करतो की आपण या नाणेफेकीसाठी, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेला आहे. परंतु 2 षटकांचा खेळ आपण जर पाहिला चालू सामन्यात येईल तर कुठेतरी संत गतीने मात्र या ठिकाणी धाबा जोडल्या गेल्या खाली संघाच्या वतीने. फक्त 15 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहत आहोत. एक विकेट आय थिंक तिथे गमावला गेला आणि आता मात्र विजयासाठी अजून आपण जर विचार करतो या ठिकाणी भरपूर लक्ष दूर आहे. प्रथमेशनं पहिल्या षटकामध्ये 7 धाबा खर्च केला. प्रत्येकचा आपण विचार केला तर त्याने मात्र एका षटकाच्या स्पेलमध्ये आय थिंक 8 धाबा खर्च केला. एक विकेट त्याने प्राप्त केली आणि तिसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज अथर्व विषय. आजच्या गटाचा लॉट जर पाहिला, म्हणजे विशेष करून खालचा लॉट्स पाहिला तर जय बजरंग चिंचवली या संघाची 2 हात करावे लागणार आहेत विजयी संघाला. आणि त्याच्यानंतर जो सामना आहे प्रचिती खांडपे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा यातील विजेता संघ हा खांडपे आणि ह्या सामन्यातील विजेता संघाची विजेता होईल त्याची लढत आहे. त्यामुळे कडवी लढत आपल्याला खालच्या गटामध्ये पाहायला मिळत आहेत. जरूर एक असा जर आपण लॉर्ड्स पाहिले तर एकापेक्षा एक बलाढ्य संघ आपण आज पूर्ण दिवसभर खेळताना या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. परंतु अथर्व विषय आता मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करतो. नॉन पॉवर प्लेचा खेळ आता मात्र ते सुरू झालेला आहे. ओव्हर द विकेट फुल टॉस ड्राईव्ह चांगला पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. गॅप तिथे मात्र आपण पाहतोय, परंतु लॉंग ऑफचा शतरषक चेंडूवरती वेगाने पोहोचला आणि अखेर 2 धाबा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. परंतु गायकवाडच्या सामन्याचं आपण जर चित्र पाहिलं तर सिंगल डबलने आता मात्र जय गणेश वापरले बस सगळं जास्त नुकसान होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आता या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागतील. चौकार षटकाला जी आतिषबाजी केली तुम्हाला इथे खेळावी लागेल आणि ती क्षमता विद्यालयांकडे आहे, परंतु तुम्ही एका खेळाडूवरती अवलंबून राहून चालणार नाहीये. तुम्हाला दोन्ही एंडनं चांगला खेळ सादर करावा लागेल. निश्चितच, कारण ही स्पर्धा आहे अतिशय मानाची. मिस्टर समीरजी दळवी
याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, परंतु गायकवाड सर तर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये मान्यवरची आपल्याला मांदी आली इथे पाहायला मिळाली. म्हणजे यावरूनच कळतं की संदीपजी काटोले साहेबांचा जो नेटवर्क आहे तो खूप लॉंग आहे. ही क्रिकेटची पंढरी आहे. चेंडू येऊन शरीरावरती आदळला होता, लेगबाईचा इशारा येईल आणि एक धाव मिळते. कारण क्रिकेटची पंढरी आहे आणि त्यामुळे पंढरपुरात ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदाय एकत्र येत असतात त्या पद्धतीने क्रिकेटचे अनेक क्रिकेटर आणि दर्शक प्रेक्षक आहेत त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला या काठोळे मैदानावरती पाहायला मिळते. आणि मैदानाची मगाशी अजय गर्द यांनी सांगितलं अतिशय सुरेख सुंदर रीतीनं सजावट आहे आपल्याला पाहायला मिळाल. तर कैलासवासी सुभाष रामचंद्र काठोळे साहेब यांना मानवंदना देणारं स्टँड आहे. त्यानंतर आपल्या आजोबांना म्हणजे रामचंद्र बाबू काठोळे साहेब कैलासवासी यांनाही मानवंदना देणारं स्टँड पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी शेवंतीबाई रामचंद्र काठोळे यांना मानवंदना देणारं स्टँड आहे. दरम्यान हलक्या हातानं जाणीवपूर्वक हा चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला होता आणि एकेरी धाव प्राप्त केली जाते. एकेरी दुहेरी धावांनी फार विशेष फरक पडणार नाही आहे जय गणेश वाफळे बीवरती. मात्र निश्चितपणे आपण पाहिलं तर जय बजरंग खालिंग संघ आहे हा मात्र पिछाडीवर पडणार आहे. हो निश्चितपणे जशी संदीपजी काटोळे साहेबांनी मागील राजकारणामध्ये आघाडी घेतली होती तशी आघाडी आता मात्र घ्यावी लागेल. परंतु रिक्षाने प्रवास करून चालणार नाही आहे. विमानाची तिकीट तुम्हाला बुक करावं लागतील. अथर्व विषय पुन्हा एकदा हो फटक्यात चांगला पाला बदल थोडासा मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज मिडो आपला शत्रशी तैनात आहेत. परंतु कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी फेकी झाली नाही कारण एक्स्ट्रा धाबा तिथे मात्र कुठल्या प्रमाणे आपल्याला खर्च करायचे नाहीत या उद्दिष्टानं आज जय गणेश बापाले बस संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. आपली स्पर्धा आहे, आपल्या गावातील स्पर्धा आहे. जय गणेश चषकामध्ये या जरूर इथे मात्र या ठिकाणी चांगला क्रिकेट सध्या आपल्याला सादर करायचा आहे. त्या अनुषंगाने मात्र सगळं इथे मात्र दाखल झाला. चेंडूला गिरकी देण्याचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन परपली नाही आहे. चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे फिल्डर तैनात आहेत. पुन्हा सिंगल धाव. दरम्यान जयेश विषय यांनी जर का झेल टिपला तर एक सुवर्ण संधी आहे. सारंग काठोळे जय विषय यांनी जर झेल पकडला तर तेजस गोरले त्याचप्रमाणे सारंग काठोळे आणि अमित विषय यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जय विषय क्या बात आहे. पहा झेलसाठी सुद्धा मात्र पारितोषिक इथे मात्र लगावले जात आहेत. बक्षिसांचा वर्षाव खेळाडूंवरती होताना आपण पाहत आहोत स्पर्धेमध्ये. फटका चांगला जबरदस्त अगदी क्लासिकल स्ट्रोक. चेंडू चालला कव्हर पॉईंटच्या दिशेनं 4 धाबांसाठी कैलासवासी रामचंद्र बाबू काटोले प्रेक्षक स्टँडला सलामी देण्यासाठी 4 धाबांसाठी. धावबलकावधी झळकलेले आहेत. गोल्डन मॅन चेतन पाटील. पडघा विभागाचा आपण विचार केला तर गोल्डमॅन या नावाने निश्चितच चेतन पाटील प्रसिद्ध आहेत. माजी सरपंच आहेत. दळेपाडा गावाचं प्रतिनिधित्व करतात. अगदी काल परवा पाहिलं तर त्यांचा संघ जेव्हा अंतिम फेरीमध्ये वांद्रे येथील स्पर्धेमध्ये पोहोचला त्यावेळेस कल्पेश गागस यांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली होती कारण सतत क्रिकेट हा त्यांचा ध्यास आहे. क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या गावातील मुलांना ते प्रोत्साहित करीत असतात. त्याचप्रमाणे संदीप ठाकरे एक स्वतः अतिशय उत्कृष्ट खेळाडू राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण झालं तर बबूश दिवकर हे सुद्धा त्यांच्या सोबतीत आणि पराग पाटोळे हे जे माजी सरपंच आहेत. ही चारही मंडळी आणि त्याचप्रमाणे मला वाटतं आमचे आदरणीय त्यांच्या सोबतीला एक सरकारी कर्मचारी आहेत त्यांचे मित्र आहेत. ज्या पद्धतीनं कझाकिस्तान इथून स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना मानवंदना देणारं हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. मी संदीप काटोळे साहेब यांचं मनपूर्वक कौतुक करेन कारण बघा गावातील काल परवा अगदी आमचे जाधव दिवंगत झालेले आहेत. त्याचप्रमाणे भूषण वेखंडे अतिशय लोभस असं व्यक्तिमत्व गावातील कोरोनाच्या काळामध्ये तो आम्हाला सोडून गेला. त्याच्यामुळे या दोघांनाही जेव्हा आपण प्रवेशद्वाराजवळ येतो तर दोघांचेही कटआउट आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला राईट हँड अँड लेफ्ट हँड म्हणून फेमस आहे संदीप काटोळे यांची जोडी तर योगेश वेखंडे साहेबांना आपण पाहतो. त्याचप्रमाणे अरुण विशे साहेब कारण हे दोन्ही त्यांच्या हुकमाचे एक्के आहेत आणि त्या दोघांना सुद्धा आपण पाहतोय कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून उभारी मिळावी. त्यांच्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी अतिशय चांगल्या पद्धतीचं वलय प्राप्त व्हावं म्हणून प्रवेशद्वाराजवळ त्यांचे दोघांचे कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो निश्चितपणे आणि ज्या आपण कॉम्बॉक्समध्ये समालोचन करतो त्या समालोचक कक्षासाठी चांगला मोलाचं योगदान देणारे डोलेगावचे युवा उद्योजक सन्माननीय रुपेश जाधव याचा तुम्ही कटआउट्स पाहू शकाल. त्याला स्पीडअप करूया.
दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा प्रथमेशला आता मात्र या ठिकाणी बोलवलं गेलं, कारण पहिल्या स्पेलमध्ये या प्रथमेशने इकॉनॉमिकल षटक हाताळलं, 7 धावा त्याने फक्त खर्च केल्या होत्या आणि आता मात्र चौथ्या षटकाला मात्र त्या ठिकाणी सुरुवात करतोय. 25 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. लक्ष्य 67 धावांचं आहे जय बजरंग स्पोर्ट खालिंग संघासमोर. हा विद्यार्थ्यांची आता मात्र जबाबदारी जास्त वाढताना पाहायला मिळाली, परंतु जर अशा प्रमाणे जर वेगाने चेंडू जर हाताळले तर आय थिंक जरूर फलंदाजावरती आपल्याला दडपण वाढताना पाहायला मिळू शकेल. जबरदस्त भन्नाट वेग प्राप्त करतोय आणि षटकाला निर्धावानं सुरुवात केली. प्रथमेशचं कौतुक नेहमीच होत आलेलं आहे. एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा गोलंदाज आहे. विशेष करून आपण जर गोरसे बी विरुद्ध त्यांची जी कामगिरी आहे ती अजूनही दर्शक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर हलत नाहीये. अतिशय सुंदर मारा झाला होता. हो, निश्चितपणे देण्याची स्पर्धा होती आणि अखेर त्या संघाला मात्र जय गणेश वापाले पण संघाने मात्र पराभूत करला. दूर चालीवर तिथे फटका चांगला गॅप मध्ये वेगाने चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाच्या 4 धावा संघर्ष सुरू आहे आणि संघर्षपूर्वक चौकार विद्यार्थ्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. बॅटला स्पर्श झाल्यानंतर वेगानं सीमारेषेचा पार होताना दिसून येतोय. चांगला स्ट्रोक पाहिला आपण लॉंग ऑनच्या दिशेने. हो, इथे फटका हवेत केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चेंडू खाली पोहोचतो आणि अखेर झेल पकडला गेला. अशा पल्लवीत झाले होते त्या मात्र या ठिकाणी कुठेतरी निराशाजनक होतील, कारण विद्यार्थ्यांचा खिलीचा वरती या ठिकाणी अंत लावला गेला गोलंदाज प्रथमेशनं आणि अखेर दुसरा धक्का लागला टीम जय बजरंग स्पोर्ट खालिंग संघाला. समाज सेवेची देखना झेल मला वाटतं करण त्या ठिकाणी पकडला आणि रामदास विशे यांचा चिरंजीव आहे प्रथमेश. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहू शकाल. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बीट यष्टिरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या अगदी दिशेनं चाललाय. यस, शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला स्टॉप केला आणि अखेर 2 धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. भन्नाट वेग आणि तशी पाहिजे तर खेळपट्टी थोडीशी फास्टर आहे. अनेक गोलंदाजांनी खेळपट्टीवरती चांगला वापर केला आणि चांगल्या फलंदाजाने खेळपट्टीचा सुद्धा मात्र फायदा घेतलाय आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहू शकाल. या ठिकाणी 2 गडी बाद 31 म्हणजे विजयासाठी अजूनही मात्र या ठिकाणी 36 धाबांची आवश्यकता. सामना एकतर्फी होताना पाहायला मिळतोय, मात्र एका दुसरे मोठे फटके सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण करू शकते. 7 षटकार किंवा या ठिकाणी 6 षटकार जोडावे लागणार आहेत. हो, निश्चितपणे चेंडूची संख्या आपण आता कमी पाहत आहोत, कारण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 7 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागेल. म्हणजे 7 मध्ये तुम्हाला किमान 7 षटकार इथे मात्र मारावा लागतील. प्रथमेश पुन्हा एकदा. हो, इथे मात्र पहा टिप स्ट्रोक आणि या बचावातच फटका मात्र शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि अखेर 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 35 धाब्यांची गरज. चेक. आइए दोस्तों, हम अगले टॉस की तरफ जा रहे हैं. इस वक्त टॉस बॉक्स में सम्मानीय नितिन वेखंडे साहब और सम्मानीय मगन विशे साहब हमसे जुड़ते हुए. एक तरफ प्रचित 11 खानपे के कैप्टन, एक तरफ श्री राम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के कैप्टन. टॉस के बारे में आपको बताता चलो. एक तरफ वर्ल्ड कप ऑफ पीटीसी मतलब जय गणेश वाफाले ट्रॉफी और एक तरफ इस कप के फोकसमैन सम्मानीय संदीप काठोली की तस्वीर. टॉस इस वक्त हमारे सम्मानीय अतिथि के शुभ हाथों से होता हुआ कॉलिंग जामुलपाड़ा टीम के कैप्टन की है. कॉलिंग थी वर्ल्ड कप ऑफ पीटीसी, लेकिन आया इस वक्त संदीप काठोले. दोनों भी मान्यवर से निवेदन है आपको वीआईपी डाइस पर जाकर वीआईपी डाइस की शान और शोभा को बढ़ाना है. टॉस जीता है खानपे के कैप्टन, आप क्या करना चाहेंगे? बैटिंग करने का. ऑल द बेस्ट बोथ कैप्टन्स. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, प्रचित 11 खानपे वन द टॉस एंड डिसाइडेड टू बॅट फास्ट. धन्यवाद आदित्य, ज्यानं खऱ्या अर्थानं समालोचनची सुरुवात ज्या स्पर्धेपासून केली ती स्पर्धा म्हणजे जय गणेश वाफाळे.
आणि पहिल्याच स्पर्धेमध्ये आदित्यला ज्या पद्धतीनं बक्षिसांची खिरापत वाटण्यात आली होती, अजूनही मला तो क्षण डोळ्यासमोर आहे. खूप सुरेख सुंदर अशा रीतीने त्याच्या समोर दाद मिळाली. दरम्यान चांगला फटका जोडला जातोय. थोडासा स्वेर चेंडू, या चेंडूला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये गिरकी दिली जाते आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावा. सहा मध्ये 35ची आवश्यकता होती पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि आता मात्र 5 मध्ये विजयासाठी या ठिकाणी 31 धावांची आवश्यकता आहे. हो, सामना संपला नाहीये. मॅच ऑन. चेंडू पुन्हा चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. ये केतन पागी की कमाल है. केतन पागी भाचे आहेत विद्यानंदचे आणि आपण जर पाहिलं क्षमता आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये आणि त्याने दाखवून दिलं. पहिला चेंडू चौकात, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती षटकार. जबरदस्त पिकअप शॉट होता. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जसा बॅट वरती आला तसा मात्र जरूर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना लँडिंग झाला आणि लिहिली त्या फटक्यावरती 6 धावा या ठिकाणी कोरल्या होत्या. आणि जर अशा प्रमाणे बॅटिंग जर झाली तर आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये एक्झॅक्टली 35 धावांचा जो पाठलाग आहे तो मात्र इथे होऊ शकतो. कारण क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकेल. यस, रंग बदलणारा सरडा म्हणतात. दरम्यान हा चेंडू महत्वाचा. निश्चितच बॅट वेगानं फिरली, चेंडू हळूवार आला, शरीरावरती आदळला. हा डॉट चेंडू पूर्णपणे बॅकफुटवरती घेऊन गेलेला आहे खालिंग संघाला. कारण खालिंग संघाच्या ज्या आशा होत्या त्या चेंडूवरती निर्भर होत्या. पहिला चेंडू भावेशने उसळी घेणारा टाकला, चौकारात त्याचं परावर्तन केलं. पुढचा चेंडू उसळी घेणारा होता, त्याला षटकारात त्याचं परावर्तन केलं. पण त्याच्यानंतर आपण पाहतोय भावेश कमबॅक करतोय. एक चांगला चेंडू मिडल स्टंपच्या वरती ठेवलेला होता, मात्र हळूवार चेंडू होता. तर भावेश गोलंदाजी करेल. आणखी एक मोठा फटका जोडण्याचा प्रयत्न, मात्र थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रापर्यंत धाव घेतली होती. आता सहज सोप्पा झेल होता. मला वाटतं यश तिथे आहे काय, यज्ञेश होता. 16 वर्षाचा हा कवळा मुलगा आहे आणि आपण पाहतोय पदार्पण केलंय घरच्या स्पर्धेमध्ये. हो, निश्चितपणे येणारा काही काळामध्ये भविष्य सुद्धा घडू शकेल वाफाला या संघासाठी. जरूर त्याला संधी इथे मात्र दिली गेली, त्या संधीचं जरूर तो मात्र सोनं करेल. परंतु सामना एकतर्फा इथे मात्र किडार सिंगना पाहायला आपल्याला. हो, इथे मात्र पाहू शकाल फक्त दिशा दाखवली, चेंडू चालला आहे फाईन लेग कडे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव एक्झॅक्टली तिथे पूर्ण केली गेली आणि पाहू शकाल इथे मात्र एक खूप मोठा विजय संपादित करण्याच्या वाटेवरती आपण पाहतो जय गणेश वापाले बस संघाला. डॉक्टर कसबे आपण पाहिलं तर प्राण्यांचे ते डॉक्टर आहेत आणि पडघा परिसरातील अतिशय सुरेखरीतीने ते सेवा करत असतात. दरम्यान भावेशचा पुढचा चेंडू हवेमध्ये तीर चालवण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने मला वाटतं सामना संपलेला आहे. तर डॉक्टर कसबे यांना विनंती करतोय आपण मंचावर येते. महेशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. या सामन्यामध्ये निश्चितपणे या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत, ज्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल 26 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि गोलंदाजीमध्ये या 2 षटकांचा त्यांनी स्पेल हाताळला. धाबा खर्च केले, 17 विकेट्स प्राप्त केला, 14 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि एक सफलता एक्झॅक्टली त्यांनी मात्र त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. आणि तो खेळाडू आहे मिस्टर प्रथमेश विसे. आणि प्रत्येक आपण जर यायचं आहे कारण आपल्या बॅटमधून आपल्याला चौकाराची हॅट्रिक इथे पाहायला मिळाली आणि त्या हॅट्रिकसाठी कॅश पारितोषिक आहे. सुदर्शन काटोले, रुपेश सांबरे, सतीश काटोले, पवन, सौरभ या ग्रुपच्या वतीनं सन्माननीय संदेश काटोले या सर्वांच्या वतीनं तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपण देणार आहोत. आणि सामनावीर पुरस्कार प्रथमेश विषय आपण घेण्यासाठी यायचं आहे. जबरदस्त क्रिकेट आज जय गणेश वाफाले बस संघाच्या वतीने आपण पाहिलेला आहे. चेक. दरम्यान खालिंग संघाला विनंती करतोय आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि जय गणेश वाफाले बस संघाचा विचार केला तर ऋतिक विषय आणि संदीपजी विषय नेहमीच्या संघाला मात्र चांगलं योगदान देत असतात, चांगलं मार्गदर्शन त्यांना मात्र करत असतात. चला पुढच्या सामन्याचा आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या कारण आम्ही पूर्णपणे आपल्याला 5 षटकांची संधी देतोय आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी
एक्झॅक्टली प्रथमेश विशेष असं म्हणणं आहे, त्याचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी सामनावीर डेडिकेट केला आहे. जो अंडर 70चा खेळाडू आहे, अंडर 16चा खेळाडू आहे यज्ञेशला मात्र त्यांनी ही सामनावीराची ट्रॉफी डेडिकेट केलेली आहे. तर मी संदीपजी विशेष साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण वितरित करा. पहा या ठिकाणी प्रतिमेचा किती मनाचा मोठेपणा आहे, कारण त्यांनी जे यंगस्टर खेळाडू आहेत आपल्या संघामध्ये त्यांचा मात्र प्रोत्साहन तो वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आज केक पेस्ट्री सुद्धा आहे. आपण पुढे या. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण केक पेस्ट्री या ठिकाणी देणार आहोत आणि प्रत्येक विषय आपण यायचा आहे. आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चौकारांच्या हॅट्रिकसाठी ते पारितोषिक आपण देणार आहोत. हे पारितोषिक आपण डेडिकेट करून चालणार नाही, आपण स्वतः यायचं आहे. आलेले आहेत, क्या बात आहे. सन्माननीय आमचे वापाल गावचे ज्येष्ठ समाजसेवक एकनाथजी काठोले काकांना विनंती करतो की काका आपण उभे राहा आणि आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राईज आपण या ठिकाणी वितरित करा. जांभूळपाडा संघ प्लीज त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्या. जांभूळपाडा संघ आपल्यासाठी शेवटचा पुकारा. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. आय थिंक प्रथमेश विषय आणि प्रत्येक विषयाने एक सफलता प्राप्त केलेली आहे. त्यांच्यासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक संदीप विषय याचकडून आलेले आहेत, आपण प्रत्येकडे दिलेले आहेत. सो वेल प्लेट. जाऊया आपण आजच्या दिवसातील. प्रथमेश आपण सुद्धा या. प्रथमेश आपण पुढे यायचं आहे. आपल्यासाठी सुद्धा कॅश प्राईज आहे. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिले जाणार आहे. आज संदीप विषय साहेबांचा ATM ऑन आहे, कारण त्याच्या संघाने चांगला परफॉर्मन्स आज या स्पर्धेमध्ये केलेला आहे. जय गणेश वापाले बस संघ आणि जरूर त्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. वेल प्लेड प्रथमेश, तुला सुद्धा पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ विनंती करतो की आपण फिल्डिंग